नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन पोलीस भरती पीओक्यू सिरीज मध्ये आपल्या या ठिकाणी स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण पोलीस भरती 2025 साठी 25-26 साठी या ठिकाणी जिओग्राफी या विषयाचा आपण या ठिकाणी पार्ट 1 स्वरूपात या ठिकाणी काय घेतला, SRPF 2024 ला जो का पेपर झाला होता त्याच्यामध्ये गट क्रमांक 5, 7, 17 या ह्याच्यामध्ये जे काही भूगोल या विषयावरती म्हणजे जिओग्राफी या विषयावरती जे काही क्वेश्चन आले होते या ठिकाणी आपण काय केलं, समावेश केलेला आहे. मॅक्झिमम तुम्हाला काय करता 4 ते 5 मार्क या ठिकाणी महाराष्ट्र भूगोलवर या ठिकाणी काय केले जातात, प्रश्न विचारले जातात मॅक्झिमम. कारण सिलेबस तर एकतर फिक्स नसतो, कारण याच्यावरती कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. कारण अमर्यादित सिलेबस अमर्यादित या ठिकाणी विचारले जातात, त्यामुळे तुम्ही अमर्यादित या ठिकाणी अभ्यास करणे गरजेचं आहे. कोणत्या सिलेबस या ठिकाणी फिक्स नाही पोलीस भरतीला, जे की कधी 25 ला येतो, कधी 30 ला येतो, कधी 40 ला मार्काला येतोय, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं क्षमता सुद्धा या ठिकाणी वाढवणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी ज्याची पीओक्यू म्हणजे जुन्या प्रश्नपत्रीवर ज्याची कमांड आहे त्यालाच या ठिकाणी काय पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी काय डिमांड आहे, लक्षात घ्या. ज्याची पीओक्यू कमांड ज्याचे तोंडपाठ पीओक्यू आहेत जुने प्रश्न त्यालाच या ठिकाणी काही ठिकाणी डिमांड आहे, लक्षात घ्या. आणि त्याचीच पोलीस भरती 100% होणार म्हणजे होतच असतो. जुन्या प्रश्नावरती जुने प्रश्न तोंडपाठ पाहिजेतच आणि चांगल्या प्रकारे त्याचे अॅनालिसिस संपूर्ण स्पष्टीकरण त्याचं सुद्धा करणे गरजेचं आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा जे काय आपण जिओग्राफी विषय घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही माइंड मॅप म्हणजे नकाशा वाचन ज्याचं चांगलं आहे त्याची जिओग्राफीवर म्हणजे भूगोल या विषयावर चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमांड येते, म्हणजेच येते. नकाशा वाचन तुमचं चांगलं पाहिजे आणि तेच आपण या ठिकाणी काय करणार, संपूर्ण स्पष्टीकरणाचं सिरीज भूगोलचे प्रत्येक चॅप्टर वाईज सब्जेक्ट वाईज या ठिकाणी काय करणार, त्या ठिकाणी आपण नकाशा सहित आपण या ठिकाणी व्यवस्थित घेणार की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजेल, लक्षात घेईल. नद्याचे असो, पर्वत असो, डोंगर असो, पूर्ण नकाशा या ठिकाणी आपण समाविष्ट केलेला आहे लेक्चरमध्ये. इथून पुढे सुद्धा लेक्चर आपले पूर्ण नकाशा सहित समाविष्ट या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी बघा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा की नकाशा वाचन जर चांगल्या प्रकारे असेल तर व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे समजतील आणि कशा प्रकारे तुमचं जिओग्राफी परफेक्ट होईल, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की तुम्हाला समजेल या ठिकाणी बघा. तर व्हिडिओ स्टार्ट करू आपण बघा. पहिला प्रश्न या ठिकाणी बघा, निळी काही ठिकाणी काळी क्रांती या ठिकाणी दिलेली आहे. काळी क्रांती म्हणजे वेगवेगळ्या क्रांती आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी येतात, लक्षात घ्या. ही संकल्पना कशाशी संबंधित आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला बघा. या ठिकाणी पुढे बघू. बघा काळी क्रांती त्यालाच काय म्हटलं जातं, दुसरं नाव तपकिरी क्रांती, लक्षात घ्या. तपकिरी क्रांती असं सुद्धा म्हटलं जाते. त्यालाच काय म्हटलं जातं नंतर बघा. येते का अपारंपरिक ऊर्जा स्रोत असतात, ऊर्जा स्रोत असतात, नंतर चांबडे असतात, उत्पादन आणि पेट्रोलियम असतात. पेट्रोलियम काय केलं जातं, आपण खनिज उत्पादन करून काय केलं जातं ते काढलं जातं जमिनीत उत्खनन उत्पादन घेऊन काय केलं जातं. समजा तुम्ही मुंबईला बघितलं असेल, तिथे काय पेट्रोलियम उत्पादन केलं जातं, खनन केलं जातं, उत्खनन करून त्यातून काय पेट्रोलियम काढलं जातं खनिज तेलातून. याच्यावरच आपल्याला प्रश्न विचारला होता त्यांनी, लक्षात. या ठिकाणी काय होतं, या काळी क्रांती म्हणजे कशाचं आपण बघितलं तर पेट्रोलियम उत्पादन जे काय खनिजेच असतं ते म्हणजे काय खनिज तेलाचं उत्पादन या ठिकाणी आपण मुंबई ह्या ठिकाणी करतो. ते तुम्ही पाहिले असेल, मुंबई याला दक्षिण एकाला उरण येथे काय करतो आपण खनिज तेलाचं उत्पन्न काढलेलं आहे. मग तेच त्याला काय म्हणतात, काळी क्रांती या ठिकाणी असं म्हणतात. त्यालाच काय म्हटलं जातं, याला दुसरं नाव महत्वाचं आहे ठिकाणी, काय म्हणतं तपकिरी क्रांती असं म्हटलं जातं, लक्षात. काय म्हणतात, तपकिरी क्रांती असं म्हटलं जातं, लक्षात. तुम्हाला समजलं असेल, समजतो बघा. पुढं महत्वाचं काळी क्रांतीला दुसरं नाव सुद्धा लक्षात ठेवा आणि ते खनिज तेलासाठी असतं, लक्षात. याच्यावरतीच काय केलं प्रश्न आपल्याला पेट्रोलियमचा विचारला, फक्त नाव चेंज करून देतात, फक्त ते तुम्ही व्यवस्थित तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे ज्यादा अभ्यास पाहिजे, लक्षात ठेवा. कारण अमर्यादित सिलेबस आहे, अमर्यादित अभ्यास करणे तुमची एकदम चाकुरी तोडून अभ्यास करायचा काम, लक्षात ठेवा. एमपीएससी लेवलचा चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तर तुमचं काय होतं, 100% इथं सिलेक्शन होतं म्हणजे होतच, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा काळी क्रांतीच याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता. तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्रांतीवर ठिकाणी प्रश्न आपण काही ठिकाणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा जे काही महत्वाचे आहेत काळी क्रांती संदर्भात आपण बघू. या ठिकाणी बघा हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य, जे काही ऑप्शन होते 3 त्याच्या सुद्धा आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करणे गरजेचे आहे. फक्त एखादा प्रश्न दिलाय या ठिकाणी बघा, एखादा प्रश्न दिलाय आणि त्याचाच फक्त आन्सर बघून पुढे नाही जाणे, याचं फक्त आन्सर बघून पुढे नाही जाणे. इतर 3 ऑप्शन का कशासाठी विचारले, का कशासाठी विचारतात नेमकं आणि का विचारले ते सुद्धा चांगल्या प्रकारे अनालिसिस करणे गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण त्याच्यावर जाऊन पुढे भविष्यात तुम्हाला येऊ शकतात प्रश्न. या ठिकाणी बघा अजून महत्वाचे काय तेवढं बघू. हरित क्रांती म्हणजे काय, अन्नधान्य संदर्भात याच्यावर जो आता ऑप्शन मध्ये प्रश्न होता, भविष्यात तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रश्न फिरवू शकतात, तिथल्या तिथेच प्रश्न फिरवतात, त्यामुळे चांगल्या प्रकारे पीओक्यू कमांड पाहिजे. बघा रजत क्रांती म्हणजे काय असतं, अंडी कोंबडी याचं उत्पादन घेणार म्हणजे रजत क्रांती असं म्हणतात, लक्षात. कीवर्ड लक्षात ठेवा. कीवर्ड लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला काय होतं, मिनिमम मटेरियल राहतं आणि मॅक्झिमम रिव्हिजन करण्यानंतर तुमचा काय फायदा या ठिकाणी होतो, लक्षात घ्या. इथं नीलक्रांती म्हणजे काय असते ठिकाणी बघा, मत्स्य उत्पादन म्हणजे माशा संदर्भात असतं, लक्षात. गोल क्रांती म्हणजे या ठिकाणी गोल काय असतो, बटाटा असतो, गोल असा बटाटा असतो, त्याला गोल क्रांतीला काय म्हणतात, बटाटा असं
म्हणतात. लक्षात धवललाच काय म्हणतात श्वेत क्रांती असे म्हणतात. ठीक आहे. श्वेत म्हणजे काय असतं बघा, इथे कारण पांढरं असतं बरोबर. लक्षात मग त्याला काय दूध कसं पांढरं असतं म्हणून त्याला श्वेत क्रांती असं म्हणतात बघा. शांतता, श्वेत म्हणजे शांतता, जास्त पांढरा रंग म्हणजे काय म्हणतात शांततेचं प्रतीक असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे ते श्वेत क्रांती म्हणजेच काय ठिकाणी दूध असं म्हटलं जातं पांढरा आहे. लक्षात घ्या. वर्गीस कुरिअर महत्वाचा आहे. दूध दूध क्रांतीसाठी कोण आहे? वर्गीस कुरिअर आपल्याला महत्वाचं. लक्षात घ्या. याच्यावर सुद्धा येतील तुम्ही 1969-70 वर्गीस कुरिअर काय दूध क्रांती सुद्धा महत्वाचं आहे. रेशीम उत्पादन काय? सेलिकल्चर म्हणजे काय ते रेशीम उत्पादनासंदर्भात आहे. तपकिरी क्रांती म्हणजे काय ठिकाणी आता विचारलं अपारंपरिक ऊर्जा स्रोत जी काय होतं म्हणजे त्याला ग्रीक क्रांती सुद्धा असं म्हणतात, त्याला काळी क्रांती सुद्धा असं म्हणतात. पीत म्हणजे पिवळी, पिवळी म्हणजे काय तेलबिया असतात. तेल कसं असतं पिवळं असतं का नाही आपलं बरोबर. तेलबियाचं जे कसं पिवळ्या स्वरूपात असतं लक्षात घ्या. मग त्याला पीत म्हणतात. पीत म्हणजे पिवळं असतं म्हणून त्याला पिवळी क्रांती असं या ठिकाणी असं म्हणतात. लक्षात ट्रिक सुद्धा लक्षात तुम्ही चांगल्या प्रकारे ठेवाय. लाल म्हणजे काय असतं बघा, मांस काय मटण लाल असतं, टोमॅटो सुद्धा लाल असतं, त्यामुळे लाल क्रांती याला म्हटलं जातं. लक्षात घ्या. सुवर्ण म्हणजे सोनेरी क्रांती असते. लक्षात घ्या. सफरचंद म्हणजे काय सोनेरी क्रांती, सुवर्ण क्रांती सुद्धा असं म्हणतात. लक्षात घ्या. ब्रँड आणि काय ब्रँड क्रांती काय म्हणतात, माहिती संपर्क एकमेकांशी साधण्यासाठी म्हणतात. अमृत क्रांती म्हणजे एका नदी एकमेकाला नदी जोडण्या प्रकल्पासाठी काय केलेलं आहे अमृत. अमृत म्हणजे आपण पाण्याला काय म्हणतो अमृत म्हणतो. लक्षात घ्या. पाण्याला काय म्हणतो अमृत म्हणत असतो आपण. मग त्याला काय होतं नद्यामध्ये काय असते पाणी असते, मग त्याला नदी जोड अमृतला प्रकल्प असं म्हणतात. हे ट्रिक लक्षात ठेवायचं. असं जोडूनच एकमेकाला लक्षात ठेवायचं. डायरेक्ट असं प्रत्येक गोष्ट पाठ करत बसायची नाही. लक्षात ठेवण्यास सुद्धा ट्रिक लक्षात ठेवायचं. कृष्ण क्रांती म्हणजे काय ठिकाणी बघा पेट्रोलियम या ठिकाणी असते. लक्षात घ्या. कलम क्रांती म्हणजे हरियाणा शिक्षण क्षेत्रात हे आपल्याला महत्वाचं नाही ते. इंद्रधनुष्य महत्वाचं आहे. शेतीच्या इंद्रधनुष्य माहिती ठिकाणी शेतीच्या एकूण उत्पादनासाठी संदर्भात आहे इंद्रधनुष्य क्रांती. करडी क्रांतीला सुद्धा काय म्हणतात खतासाठी काय ते करडी क्रांती तुमची येते. लक्षात घ्या. पुढचं क्वेश्चन या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कुठला होता? लक्षात घ्या. पहिला पर्यटन जिल्हा मान मिळालेला आहे. लक्षात घ्या. रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, नागपूर असे वेगवेगळे ऑप्शन दिलेत. एक्सप्लेनेशन बघा पुढे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे काय ठिकाणी आला तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा आला. कुठला आला? सिंधुदुर्ग. हा बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी काय किनारपट्टी या ठिकाणी दिलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काय होतं या ठिकाणी जे महाराष्ट्र आहे एकदम नकाशा आहे, मतलब महाराष्ट्राचे जे काय नकाशा आहे असा प्रकार असतो. इथे एकदम इथे काय होतं या ठिकाणी तुमचा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी येतो. लक्षात कुठे येतो इथे एकदम किनाऱ्याला काय होतो सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी तुमचा येतो. लक्षात घ्या. या ठिकाणी पूर्ण इथे तुमचा गोवा येतो. लक्षात घ्या. हे तुमचा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी येतो. लक्षात घ्या. पूर्ण असा येतो इथे सिंधुदुर्ग जिल्हा. इथंच काय झालंय इथं पर्यटन जिल्हा म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि पूर्ण तुमचा हा भाग कोकणचा येतो. लक्षात घ्या. इकडचा असा हा पर्यटन जिल्हा म्हणून तुमचा या ठिकाणी येतो. ठीक आहे. समजा पूर्ण पर्यटन जिल्हा आला तुमचा कोकणचा, सिंधुदुर्ग जिल्हा आला. हा नैसर्गिक सौंदर्य चांगल्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. म्हणून पर्यटन काय केले पर्यटन जिल्हा म्हणून घोषणा कधी केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला घोषणा केलेली आहे. आणि इथं सिंधुदुर्ग जिल्ह्या संदर्भात महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तव्याची साक्ष देणारा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला आहे. समुद्र किनाऱ्यासाठी ओळखला जातो. असे आणि पुढचं हे पर्यटन जिल्हा झाला. हा पर्यटन जिल्हा झाला. अजून एक संदर्भात बघा आणि त्याच्यावरच काय केलं आपल्याला ठिकाणी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कुठला आहे? सिंधुदुर्ग पहिला विचारला. बरेच आहेत पण त्यातला पहिला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला होता. लक्षात पुढे संदर्भात अजून थोडं माहिती बघा. सध्याचे जे छत्रपती संभाजीनगर आहे पूर्वीचे म्हणजे औरंगाबाद होते महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. पर्यटन राजधानी म्हणून जिल्ह्याला जिल्हा विचारला होता तुम्हाला. या ठिकाणी राजधानी सुद्धा या ठिकाणी काय विचारली जातील. पहिला तालुका विचारलाय, आता राजधानी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विचारतील. म्हणजे कुठला असेल तुमचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या. अजिंठा वेरुळ लेणी या ठिकाणी आहे प्रसिद्ध महत्वाचे. 2015 साली या ठिकाणी काय देता येईल दर्जा दिला होता. लक्षात घ्या. कारण त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळे येते काही ठिकाणी भरपूर आहे ठिकाणी. 2015 ला औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला काय दिलता पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर. याच्यावर चालता पुढचा क्वेश्चन या ठिकाणी अजून भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे विचारले. कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारले. भंडारदरा म्हटल्यावर आपण काय म्हणतो की भंडारदरातच असेल. कारण तिथे काय झाले तुम्हाला चुकवण्यासाठी या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. लक्षात उत्तर नेहमी काय करतात शेवटी देतात 2, 3, 4 नंबरला असे देतात फसवण्यासाठी. जे सेमचे नाव असतात म्हणून तुम्हाला इथे नाव दिले. काय जे विद्यार्थी असेल की काय ठिकाणी या प्रश्नाला मारून जातील पण तुमच्या ठिकाणी उत्तर असेल का हे नाही लक्षात आहे. भंडारदरा कुठे येते लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघू. या ठिकाणी भंडारदरा कुठे येते ठिकाणी हा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. कुठे येतो पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. सध्याचे म्हणजे कुठलं आलं तुमचं अहिल्यानगर आलं. कुठलं आलं सध्या नाव जे दिले लक्षात ठेवा. कुठलं आलं अहिल्यानगर या ठिकाणी त्याचं नामांकन नंतर करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा अत्यंत. ते काय म्हणतात जिल्हा कुठला आला तुमच्या ठिकाणी अहिल्यानगर सध्याच्या ठिकाणी जिल्हा आला.
कुठल्या नदीवर आहे? भंडारदरा जे धरण आहे कुठल्या नदीवर? प्रवरा नदीवर आहे. कुठला? प्रवरा नदीवर या ठिकाणी आहे लक्षात. हा गोदावरीची नदी आहे लक्षात घ्या. भंडारदरा धरणालाच काय म्हणतात ठिकाणी? विल्सन धरण असे सुद्धा म्हणतात. अर्थोर सुद्धा या ठिकाणी म्हणतात. काय? भंडारदरा धरणालाच काय म्हणतात? विल्सन धरण असे सुद्धा म्हणतात लक्षात घ्या नाव. लक्षात. आणि हे तुमचं काय? भंडारदरा धरण आहे लक्षात बघायचं. आणि हे जे काय अहिल्यानगर जिल्ह्यातील हे काय भंडारदरा धरण आहे. मोठं भंडारदरा धरण या ठिकाणी पाहू शकता. ठिकाणी इमेजेस तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी आपण ऍड केलेले आहेत लक्षात घ्या. पुढे अजून नकाशामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. हा और कुठला या ठिकाणी तुमचा कुठला? अहमदनगर जिल्हा आला लक्षात. म्हणजे कुठला आला? अहिल्यानगर जिल्हा आला तुमचा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. हे जे काय अहिल्यानगर जिल्हा आहे तुमच्या ठिकाणी लक्षात घ्या. हे अहिल्यानगर पूर्ण जिल्हा आहे लक्षात. हे पुणे आला इथं तुमचा या ठिकाणी कुठला? नाशिक आला. वेगवेगळ्या ठिकाणी आला लक्षात. कुठला? भंडारदरा कुठे येते तुमच्या ठिकाणी? अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी येतो लक्षात घ्या. नकाशा सहित बघा. याच्यावर तुम्हाला काय केलं? प्रश्न या ठिकाणी विचारला होता. भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प खाली कोणत्या जिल्ह्यात? तर अहिल्यानगर मध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असेल लक्षात. भंडारदरा कुठे? विदर्भात येतो. हे सुद्धा विदर्भात येतं. चंद्रपूर सुद्धा विदर्भात येतात लक्षात घ्या. हे तर मध्य महाराष्ट्रात येते. पुढे बघा या ठिकाणी पुढचं क्वेश्चन. त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते लक्षात? प्रमुख पीक या ठिकाणी संदर्भात दिलेला आहे लक्षात. ऊस दिले, सूर्यफूल दिले, भुईमुग आणि भात या ठिकाणी दिलेला आहे लक्षात. या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ म्हणजे भात या ठिकाणी काय? नंतर कापूस, सोयाबीन, ज्वारी हे ठिकाणी महत्वाची प्रमुख पिके आहे ठिकाणी. आणि दोन्ही हंगामामध्ये घेतला जातो. रब्बी आणि खरीप हंगामामध्ये या ठिकाणी काय घेतला जातो? तो का घेतला जातो बघा या ठिकाणी. चंद्रपूर जिल्ह्यालाच काय म्हटलं? तांदळाची वाटी म्हटलं जातं लक्षात ठेवा. चंद्रपूर जिल्ह्यालाच काय जातं म्हणून ते काय झालंय? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भात हा प्रमुख पीक या ठिकाणी घेतला जातो लक्षात घ्या. काय? तांदळाची वाटी असं त्याला म्हटलं जातं चंद्रपूर जिल्ह्याला लक्षात या ठिकाणी. लक्षात तुमच्या समजलं असेल. लक्ष देताना बारकाईने फक्त शांततेने तुम्ही लक्ष द्या या ठिकाणी शिकवताना. तांदूळ भात या ठिकाणी अत्यंत महत्वाचं पीक होतं. सोयाबीन होतं अशी. आणि या ठिकाणी तांदूळच का ज्यादा पिकतं लक्षात घ्या. या ठिकाणी होतं तांदूळ ज्यादा का पिकतं बघायचं. तांदळाची वाटी म्हणतो आपण. चंद्रपूर जिल्ह्याची विशेष ओळख आहे लक्षात घ्या या ठिकाणी. चंद्रपूर जिल्ह्याला पाऊस म्हणजे जास्त का पडतं या ठिकाणी बघा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भात हे एक महत्वाचे पीक आहे. परंतु काय होतं? दोन्ही हंगामामध्ये भाताचे पूर्णपणे काय होते? पावसावर अवलंबून नसते या ठिकाणी. काय होते? या ठिकाणी सिंचनाची सोयी महत्वाचं काय विधान? भातच काय होतं? सिंचनाच्या काही सोयी चांगल्या प्रकारे आहेत. म्हणजे तलावाचा त्या ठिकाणी ज्यादा प्रमाण आहे लक्षात घ्या. आणि पाऊस या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसाचे प्रमाण म्हणून काय होतंय? नैऋत्य मान्सून वाऱ्याकडून आणि काय होतं? ईशान्य मान्सून वाऱ्याकडून दोन्हीकडून या ठिकाणी काय करतो? पाऊस पडत असतो. विदर्भातच महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडून पाऊस पडणारा काय होतं? या ठिकाणी दोन्हीकडून पाऊस पडत असतो. ईशान्य आणि नैऋत्य मान्सून वाऱ्याकडून इथे काय होतो? पाऊस पडतो. कोकणानंतर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? त्या ठिकाणी विदर्भात पडत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून इथं कोकणात भात पिकतो. तसंच काय होतं? या ठिकाणी विदर्भात सुद्धा आपण म्हणतो ते दुष्काळ असेल नाही, पण तिथं काय होतं? पावसाचं प्रमाण तिथं ज्यादा आहे. कारण दोन्ही नैऋत्य आणि ईशान्य मान्सून वाऱ्याकडून तिथं पाऊस पडत असतो लक्षात घ्या. म्हणजे या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाताच्या ठिकाणी पीक घेतो. कोकणात बी आपण भात घेतो जास्त पाऊस असल्यामुळे, पाणी जास्त लागतं. चंद्रपूर जिल्ह्यात सिंचनाची सुविधा असल्यामुळे शेतकरी पावसावर अवलंबून न राहता दोन्ही हंगामात या ठिकाणी खरीप आणि रब्बीमध्ये पिकं घेतात लक्षात घ्या. चंद्रपूरमध्ये भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे भात पिकाची चांगली वाढ होते लक्षात घ्या. हे तुमचंच ह्याच्यावरच प्रश्न तुम्हाला विचारलेला. सिंचन तिथं सुविधा चांगल्या आहेत. तलावाचं जे काय आहे, तलावा जिल्हा भंडारदरा असं म्हणतात तिथे. याच्यावर तुम्हाला या ठिकाणी काय केलं? त्यांनी प्रश्न विचारला होता की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख पीक कोणतं आहे लक्षात. प्रमुख कुठला? भात. कारण दोन्हीकडे सगळीकडे पाऊस पडतो, सिंचनाची सुविधा चांगल्या आहेत, त्यामुळे ते भात पीक घेतलं जातं चंद्रपूरमध्ये. तांदळाची वाटी सुद्धा असं म्हटलं जातं चंद्रपूरला. ठीक आहे, पाहिलं जातं. हे बघा चंद्रपूर जिल्हा इथे कुठं आला तुमच्या ठिकाणी बघा. नकाशा सहित बघू शकता. हा तुमचा गडचिरोली जिल्हा आला. हा भंडारा गोंदिया या ठिकाणी तुमचे जिल्हे आले. ठीक आहे. हा तुमचा कुठला? चंद्रपूर जिल्हा आला लक्षात. इथं तांदळाची वाटी भात जास्त पिकतात. दोन्हीकडून ईशान्य मान्सून वाऱ्याकडून पाऊस पडतो आणि नैऋत्यकडून इकडून जाणार पाऊस सुद्धा या ठिकाणी काय इथं पाऊस पडत असतो लक्षात घ्या. पुढे जाऊन आपण मौसमी वनामध्ये ती सुद्धा काय करू नंतर आपण पाहूच. आज फक्त डेमो लेक्चर आहे. कशा प्रकारे आपण पुढचे लेक्चर असणार आहे सिरीज, त्या संदर्भात फक्त डेमो लेक्चर आज असणार आहेत. याच्याच प्रकारे पूर्ण चॅप्टर वाईज लेक्चर आपले असणार आहेत लक्षात घ्या. या ठिकाणी बघ पुढे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर या ठिकाणी कोणतं असणार आहे लक्षात घ्या. या ठिकाणी महाबळेश्वर, कळसुबाई, तोरणा, हरिश्चंद्र असे 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी बघा या ठिकाणी बघा तुम्ही पहिला आन्सर कधीच क्वचितच देतात बघा. इथं आहे का दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही सोडत नाही. एखादं माहित जर नसेल तर तुम्ही पहिला ऑप्शन कधी मारायचा नाही बघा. तर 2 नंबर ऑप्शन दिलाय या ठिकाणी, 3 नंबर ऑप्शन दिलाय आहे का. जवळचे ऑप्शन लगेच दिलेत का नाही, फसवण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे काय करतात ते जवळचे ऑप्शन देत नाही लक्षात. बघा
आपल्याला प्रश्न काय होता, महाराष्ट्र सर्वोच्च शिखर या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर क्रमांक दिलाय किती, कळसुबा हे महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे, म्हणजे पहिला क्रमांक आहे आणि त्याची उंची या ठिकाणी बघा 1646 काही ठिकाणी मीटर. कळसुबाई याची काही शिखराची पर्वतरांगेची या ठिकाणी उंची आहे. ते कुठे येते, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर नाशिक याच्या बॉर्डर या ठिकाणी कुठले येते तुमचं कळसुबाई शिखर हे येथे लक्षात घ्या. ठिकाणी लक्षात किती, पहिला आहे महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील, लक्षात घ्या 1646 मीटर सुद्धा त्याची उंची आहे. हे सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न येतात, याच्यावर प्रश्न येतात तुम्हाला. आणि कुठं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे सुद्धा या ठिकाणी विचारतात. अहमदनगर मध्ये असे देखील, अहमदनगर नाशिक बॉर्डरवर असे सुद्धा प्रश्न विचारते. 2 नंबरचा सुद्धा शिखर कुठला आहे महत्वाचा आहे ठिकाणी, हे नाशिक मध्येच येते. कुठे येते, नाशिक मध्ये येते. सालवेर शिखर याची उंची किती आहे लक्ष घ्या, 1567 मीटर या ठिकाणी उंची आहे सालवेर शिखर. हे सुद्धा तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे, एक्स्ट्रा पॉईंट आहे. आणि याच्यावर तुम्हाला काही ठिकाणी प्रश्न विचारला होता, लक्षात घ्या. सर्वोच्च शिखर कुठला आहे, हे किती आलं, 1646 मीटर उंची आहे, लक्षात घ्या. महाबळेश्वर किती, 1438 आहे. किती, 1438 मीटर येते उंची. हे किती येते, सातारामध्ये येते, लक्षात. कुठे येते तुमचं, सातारामध्ये येईल, लक्षात घ्या. बघा तोरणा कुठे येईल तुमच्या ठिकाणी, पुणे येईल. या ठिकाणी 1304 का 1407 या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, तुमच्या अभ्यासाचा भाग आहे ठिकाणी. अभ्यासासाठी तोरणा किती मीटर उंची आहे, पुण्यामध्ये येते, लक्षात घ्या. हरिश्चंद्र अहमदनगर मध्ये, अहमदनगर सुद्धा उंची किती आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा, तोरणाची आणि हरिश्चंद्रची मला. या ठिकाणी हे कुठे येईल, हरिश्चंद्र अहमदनगर मध्ये येईल, लक्षात घ्या. पुढे लक्षात तुमच्या चांगल्या प्रकारे समजलं असेल मी. बघा या ठिकाणी महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखरच या ठिकाणी म्हटलं जातं त्या ठिकाणी. कळसुबाई शिखर कुठं आहे, अहमदनगर. सध्या म्हणजे काय असतं ठिकाणी तुमचं आलं, कुठलं आलं, अहिल्यानगर असं म्हटलं जातं. कुठलं, अहिल्यानगर असं म्हटलं जातं. कारण वारंवार का सांगतो, कारण अपडेट झालेलं नाव आहे, लक्षात घ्या चांगलं. हेच बघा इथे ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे बघा हे मंदिर जे आहे ठिकाणी बघा, कळसुआई, आई किंवा बाई असं सुद्धा म्हणतात. कळसुआई शिखर या ठिकाणी बघू शकता. उंच टेकड्यावर या ठिकाणी कळसुबाई शिखर हे आहे, लक्षात घ्या. चांगल्या प्रकारे समजलं असेल तुम्हाला आता. किती, 1646 मीटर शिखराची, इथून पूर्ण खाली बाउंड्री पासून या ठिकाणी शिखराची उंची 1646 मीटर आहे, लक्षात घ्या. सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर म्हटलं जातं. नेक्स्ट बघा या ठिकाणी क्वेश्चन, यापैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा, दुसरा क्वेश्चन आहे, असणारा जिल्हा कोणता विचारला ते. ह्या महाराष्ट्रात पूर्वेस असणारा जिल्हा कुठला आहे या ठिकाणी विचारले. माइंड मॅपचे तुमचे का चांगल्या प्रकारे असलं पाहिजे बघा, लगेच उत्तरापर्यंत पोहोचा. जुने विद्यार्थी जे त्यांना समजत असेल, नवीन विद्यार्थी खास करून लेक्चर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर माइंड, ज्याच्यावर नकाशाची कमांड आहे ना, त्याला जिओग्राफीवर त्याची कमांड 100% असणार, म्हणजे असणारच, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, हे तुमचा चांगल्या प्रकारचा असा नकाशा जर तुमचा चांगल्या प्रकारे पाठ जर असला तर तुम्हाला काय होते, लगेच प्रश्न या ठिकाणी सुटतात. गडचिरोली जिल्हाच कुठे येतोय माहित नाही तुम्हाला, नकाशाच वाचन नाही कुठे येतोय नेमका, तुम्हाला काय कळणार आहे कुठं पूर्वेकडे येतोय का कुठे येतोय काय म्हणून तुम्हाला, लक्षात. या ठिकाणी बघा का, याच्यावरच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला, हा कुठं आला, गडचिरोली जिल्हा या ठिकाणी तुमचा कुठं आला, या ठिकाणी पूर्वेकडे येतो, लक्षात घ्या. दिशा सुद्धा माहित महत्वाची असणं गरजेचं आहे. हे तुमची उत्तर दिशा आली, लक्षात घ्या. तुमची दक्षिण दिशा आली आणि तुमची पश्चिम दिशा आली, लक्षात घ्या. नवीन विद्यार्थ्यांना कदाचित माहित नसते, जुने विद्यार्थी त्यांना चांगल्या प्रकारे माहित असेलच आहे. हा दक्षिण दिशा झाली, ही तुमची काय झाली उत्तर दिशा, हा पश्चिम दिशा झाली, हा तुमची पूर्व दिशा झाली. आपल्याकडे काय विचारलं या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन, लक्षात घ्या. ठिकाणी पूर्वेस असणारा जिल्हा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या विचारलाय. कुठला या ठिकाणी बघा तुमचा ठिकाणी कुठला असेल, या ठिकाणी हा तुमचा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी पूर्वेस असणार आहे, लक्षात घ्या. लक्षात कुठला गडचिरोली, याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला. इतर जिल्हे कुठे आहेत बघा या ठिकाणी, जे का ऑप्शन मध्ये दिले त्या ठिकाणी बीड काय मध्ये महाराष्ट्रामध्ये येतोय बघा या ठिकाणी. पालघर कुठला पश्चिमेकडे येतोय, लक्षात घ्या. त्यामुळे सिंधुदुर्ग सुद्धा इथे कोकणात येतोय, सिंधुदुर्ग कोकणात पश्चिमेकडे येतोय. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला, त्यामुळे हे येणार नाही, त्यांनी पूर्वेचा विचारलाय, त्यामुळे गडचिरोली तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असलं पाहिजे, लक्षात. मॅप रिडिंग चांगलं करा, पूर्ण जिल्हे कुठे येतात काय येतात विभाग वाईज चांगल्या प्रकारे तुमचे तोंडपाठ, नकाशा वाचन चांगल्या प्रकारे पाहिजे, म्हणजे पाहिजेच. पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला येऊन जातील, म्हणजे जातीलच भूगोलमध्ये, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला याच्यावरच प्रश्न या ठिकाणी विचारला, गडचिरोली जिल्हा म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी 3 नंबर असेल, लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणत्या नदी दर्शवते, लक्षात घ्या. ठिकाणी कुठले, वैनगंगा, काली नदी दिलेली, नर्मदा नदी दिले, मांजरा नदी दिले. काली नदी महाराष्ट्र संदर्भात येतच नाही, लक्षात घ्या. ठिकाणी तर नर्मदा ते बॉर्डरला येतात महाराष्ट्राच्या, आणि कुठले येतात ते पुढे बघू आपण, लक्षात घ्या. माइंड मॅप, अजून मॅप चांगलं का प्रवेश, आता सीमारेषाच विचारले तुम्हाला. जर तुमचं माइंड नद्या माहित आहेत कुठं कुठं, सीमारेषाच माहित आहे तुम्हाला, मॅप रिपीटिंग चांगलं नाही तुमचं, तर तुम्हाला हे समजणार नाही, लक्षात घ्या. ठिकाणी बघा या ठिकाणी नकाशाचा आपण समावेश केलेला आहे. ठिकाणी वैनगंगा तुम्हाला काय विचार, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्या नदीच येते, लक्षात घ्या. ठिकाणी बघा, हा बघा तुमचा या ठिकाणी काय चंद्रपूर जिल्हा आला, लक्षात घ्या. हे कुठं आला, चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आला, लक्षात घ्या. हा तुमचा काय ठिकाणी, हा गडचिरोली जिल्हा आला, लक्षात घ्या. कुठं आला, हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी तुमचा आला, लक्षात घ्या. गडचिरोली जिल्हा म्हणजे काय केलंय, इकडून जी आलेली नदी कुठली तुमच्या, हे तुमचा 2 जिल्हे झाले, लक्षात घ्या. ठिकाणी ठीक आहे.
थोडा कलर चेंज करू, लक्षात घेतो या ठिकाणी बघा. हे तुमच्या कुठला चंद्रपूर जिल्हा आला लक्षात, आणि तुमचा काय झाला गडचिरोली जिल्हा या ठिकाणी येतो, लक्षात घ्या कोपऱ्या तिकडे. हा छत्तीसगड राज्याला इथं चिटकतो. हा कुठं आली तुमची, ही वैनगंगा नदी आली आपली. कुठली वैनगंगा नदी आली लक्षात घ्या. हे जी काही नदी आली इथं वर्धा नदी येऊन काय झाली ह्याला मिळाली, नंतर प्राणिता इकडून जी काही इंद्रावती ह्याला नद्या येऊन मिळतात. पण महत्वाचा आपले प्रश्न काय ठिकाणी बघा, प्रश्नासंदर्भात फक्त आपण या ठिकाणी बघू महत्वाचं. हा तुमची वैनगंगाची नदी आलेली आहे लक्षात. ही वैनगंगा नदी कुठं आलेली, कोणत्या दोन सीमारेषा आहेत, हे चंद्रपूर जिल्ह्याची एक सीमारेषा आणि गडचिरोली जिल्ह्याची एक सीमारेषा काय किती वैनगंगा नदी या ठिकाणी बघा. वैनगंगा नदी आहे लक्षात घ्या या ठिकाणी. लक्षात समजलं, याच्यावरच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलाय. म्हणून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणत्या नदी दर्शवते या ठिकाणी, वैनगंगा नदी दर्शवते, तुमचं उत्तर असेल लक्षात घ्या. नर्मदा नदी काय करते लक्षात घ्या, नर्मदा जी असते त्या ठिकाणी हा तुमचा मध्य प्रदेश जिल्हा आहे, हा मध्य प्रदेश जिल्हा आणि तुमचा महाराष्ट्र याच्यामध्येच काय ते सीमारेषा या ठिकाणी काय करते, हा एमपी म्हणजे मध्य प्रदेश जिल्ह्याची आणि काय करते महाराष्ट्राची सीमारेषा या ठिकाणी काय करते, नर्मदा नदी व्याप्ती. लक्षात मांजरा नदी कशी गोदावरीची उपनदी आहे लक्षात घ्या. त्यामुळे हे बाकीचे निरंतक उत्तर आहेत. तुमचं 1 नंबर उत्तर बरोबर आहे लक्षात घ्या. त्या ठिकाणी बघा वैनगंगा नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा याच्यावर प्रश्न होता तुम्हाला. नेक्स्ट बाय ठिकाणी पुढे, विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कुठला, जलसिंचन प्रकल्प कुठला होता, कुठला विदर्भातील विचारला लक्षात घ्या. विदर्भातील विचारलाय. कृष्णा खोरे विदर्भात एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरा, म्हणजे पर्याय कट पद्धतीने जावा. जर चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तर, जर नवीन असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारे समज पाहिजे कृष्णा खोरे कुठे येते. म्हणून मी नेहमी सांगतो माइंड मॅप त्यांचं जॉग्राफीचं जे अभ्यास करताना नेहमी नकाशा वाचन चांगल्या प्रकारे तुमचं पाहिजे म्हणजे पाहिजेच. या ठिकाणी बघा विदर्भ कुठे येते तुम्हाला माहिती पाहिजे. पहिलं कृष्णा खोरे कुठे येते माहिती जर असतं तुम्हाला, कुठे येते पश्चिमेकडे येते लक्षात घ्या. तुमच्या इथे ऑप्शन गेला लगेच लक्षात घ्या. इलेक्शन टेक्निक बाय ठिकाणी मांजरा कुठे येते, मध्य महाराष्ट्रामध्ये येते, गोदावरी पण येते, हा सुद्धा गेला. जायकवाडी प्रकल्प सुद्धा हा कुठे येतो, मध्य महाराष्ट्रामध्ये गेला. डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता. थोडं जरी माहित असेल तर उत्तरापर्यंत पोहोचता येईल. पर्याय कट पद्धतीने जावा, 100% तुम्हाला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. काही ज्यादा माहित नसेल तरी चालेल. नवीन विद्यार्थी लक्षात घ्या, जुने विद्यार्थी जातातच बरोबर, नवीन विद्यार्थ्यांनी खास करून लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प या ठिकाणी बघा. थोडं माहित असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. तर या ठिकाणी बघा थोडं एक्सप्लेनेशन बघा. या ठिकाणी बघा भंडारदरा बघा. भंडारदरा हा जिल्हा कुठल्या कोणत्याही सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प नाही लक्षात घ्या. भंडारा जिल्ह्यात कोणताही सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प नाही. कुठला विचारलं, भंडारा जिल्ह्यासंदर्भात आपलं विचारलं काय, विदर्भातील प्रकल्प विचारला, विदर्भातील प्रकल्प विचारलाय. पण हा विदर्भातील कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो बघा. या ठिकाणी तर गोसीखुर्द सिंचन प्रकल्प आहे. गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे लक्षात घ्या. काही ठिकाणी ह्या कुठे येतो, भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी नदी आहे ना, पवनी तालुक्यात म्हणजे पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर या ठिकाणी काय येतो, गोसीखुर्द राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्प आहे लक्षात घ्या. ठिकाणी काय जलविद्युत प्रकल्प नाही, काय राष्ट्रीय सिंचन प्रकल्प आहे लक्षात घ्या. कुठे येतो, भंडारदरा जिल्ह्यामध्ये पवनी तालुक्यात वैनगंगा नदीवर या ठिकाणी येतो लक्षात घ्या. ठिकाणी बघा म्हणजे प्रकल्प सिंचनासाठी महत्वाचा आहे. बहुउद्देशीय प्रकल्प आहे महत्वाचा. काय बहुउद्देशीय विदर्भातील प्रकल्प आहे. विदर्भात विचारलाय का, विदर्भातच काय येतो, भंडारा जिल्हा येतो. भंडारा जिल्ह्यामध्ये हा गोसीखुर्द राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्प येतो लक्षात. तर इतर कसे आहे ती विदर्भातील नाहीत. त्यामुळे तुमचे बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बघा. इथेच काय होतं, हा वैनगंगा नदी येतो येते लक्षात. ही कुठे वैनगंगा नदी येतो, इथूनच काय झालं तुमचं गोसीखुर्द प्रकल्प या ठिकाणी आहे लक्षात. भंडारदरा येथे म्हणजे गोसीखुर्द प्रकल्प आहे तुमचा आहे लक्षात. वैनगंगा नदीवरच वसलेला आहे. वैनगंगा नदी कडून खालीपर्यंत जाते लक्षात. इथंच भंडारदरा जिल्हा आहे, तिथंच गोसीखुर्द प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळेल लक्षात. नकाशा वाचन चांगल्या प्रकारे पाहिजे तुमचं. हा विदर्भातच येतो लक्षात घ्या. वैनगंगा नदी कुठे येते, विदर्भात येते लक्षात. चला याच्यावर तुम्हाला ठिकाणी काय प्रश्न होता गोसीखुर्द. पुढे बघा ठिकाणी तानसा वन्यजीव वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तानसा वन्य प्राणी अभयारण्य कुठल्या जिल्ह्यात या ठिकाणी बघा. ठिकाणी ठाणे दिले, नाशिक, धुळे, यवतमाळ असे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत लक्षात. नकाशामध्ये बघू डायरेक्ट आपण या ठिकाणी बघा. तर तानसा अभयारण्य पालघर आणि ठाणे दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर येतात. आता कशी येतात पुढे बघू बघा. हे ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी तालुक्यात, तसे पालघर जिल्ह्यामध्ये काय ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी तालुक्यामध्ये येतात लक्षात घ्या. कुठलं तानसा अभयारण्य या ठिकाणी येते पालघर ठाणे दोन्ही मध्ये. कसे येते बघा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा कोकण किनारपट्टी पूर्ण काय ठिकाणी, हे पूर्ण कोकण किनारपट्टीच आहे लक्षात घ्या. या ठिकाणी लक्षात त्याच्यातच काय केले आपण बघा. या ठिकाणी ठाणे जिल्हा या ठिकाणी बघा. ठाणे जिल्हा काय केले, हा ठाणे जिल्हा आहे तुमचा, हा ठाणे जिल्हा आहे लक्षात घ्या.
पूर्ण कोणतं ठाणे जिल्हा आहे लक्षात घ्या. ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा या ठिकाणी बघा इथे बॉर्डरला येते. ठीक आहे, तुमचा काय झाला पालघर झाला लक्षात घ्या. कुठला पालघर जिल्हा झाला लक्षात घ्या. ह्याच्यात काय होतं, याच्या दोन्हीच्या बॉर्डरला येते ते लक्षात. कुठे घेतात तुमचा काय होतो तानसा धरण या ठिकाणी, काय आपलं तानसा या ठिकाणी येते तुमचं लक्षात घ्या. कुठं इथं आलं, त्यामुळे तुमचं ठाणे या ठिकाणी काय उत्तर असेल लक्षात घ्या. या ठिकाणी बघा काय ठिकाणी बघा तानसा वन्य प्राणी अभयारण्य या ठिकाणी बघा. अभयारण्यावर सुद्धा आपण सेपरेट लेक्चर या ठिकाणी टाकणार आहोत, प्रश्न उत्तर स्पष्टीकरणाशी टाकणार आहोत. कारण सगळे जे काय 48 जे काही जेवढे अभयारण्य पूर्ण आपण इथे घेऊ शकत नाही, कारण व्हिडिओ मोठा बनत जाईल या ठिकाणी. त्यामुळे सेपरेट अभयारण्यावर सुद्धा आपण व्यवस्थित ग्राफ स्वरूपात चांगल्या मॅन मॅप स्वरूपात या ठिकाणी आपण लवकरच आपले लेक्चर काय अपलोड करू या ठिकाणी बघा. आपण इथे ठाणे जिल्ह्यामध्ये आपण आता पाहिलाच. नाशिकमध्ये येतो का, धुळे यवतमाळ येतो का नाही, कुठे ठाणेमध्ये येतो या ठिकाणी पाहिलेच आपण बघा तानसा. नेक्स्ट बाय ठिकाणी चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे बघा. चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात आहे लक्षात घ्या. हे बाकीचे काही सगळे पुणे जिल्ह्यातीलच आहे लक्षात घ्या ठिकाणी बघा ठिकाणी. चाकसमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील काय खेड तालुक्यात आहे. कुठं चाकसमान प्रकल्प एक्झॅक्ट तुम्हाला हे माहितीच पाहिजे लक्षात. कारण भीमा नदीवर खेड तालुक्यात, कारण सगळेच काय होतात ते ऑप्शन पुणे जिल्ह्यातील दिले, त्यामुळे काय होतं कन्फ्युजन होऊ शकतो. त्यामुळे एक्झॅक्ट तुम्हाला या डाटा तोंडपाठ असेल ना, फॅक्ट डाटा तोंडपाठ असेल ना, लवकरात लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता एक्झॅक्ट, जास्त कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा तुमच्या ब्रेनवरती थोडा ताण देऊन थोडा अभ्यास करा, आठवण्याचा प्रयत्न करा, चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा मिनिमम मटेरियल घेऊन, की तुम्हाला एक्झॅक्ट काय होते एक्झाम मध्ये लवकरात लवकर ते गोष्टी आठवतील चांगल्या प्रकारे. चाकसमान प्रकल्प कुठे येईल, खेड तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये येईल लक्षात. कुठे आहे, भीमा नदीवर आहे लक्षात. कुठे भीमा नदीवर आहे, तालुका खेड जिल्हा पुणे. नदी कुठली, भीमा नदीवर हा प्रकल्प आहे लक्षात. चाकसमान प्रकल्प नदी सुद्धा विचारतील भविष्यात तुम्हाला क्वेश्चन, त्या नदी भीमा नदी आहे लक्षात घ्या. पुढे बघा ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था कुठे आहे लक्षात घ्या. कुठे आहे, पुणे या ठिकाणी आहे लक्षात घ्या. पालघर चंद्रपूर नागपूर या ठिकाणी नाही. या ठिकाणी बघा डायरेक्ट या ठिकाणी काय घेतलं बघा, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था या ठिकाणी कुठे येईल तुमचं, पुणे या ठिकाणी येते लक्षात घ्या. कुठे येते, आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे या ठिकाणी तुमचं येते लक्षात घ्या. पुणे या ठिकाणी असेल आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे पुणे या ठिकाणी असेल लक्षात. असे काय विचार अमर्यादित सिलेबस आहे लक्षात घ्या. पोलीस भरतीला अमर्यादित सिलेबस आहे, अमर्यादित राहून अभ्यास करायचा लक्षात घ्या. चांगला एमपीसी लेव्हलचा अभ्यास जर असेल तरी चालेल. गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे लक्षात. काय गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी संदर्भात तुम्हाला विचारले. प्रमुख नद्या खाली दिलेले आहेत. गोदावरी विचारले, तापी, कृष्णा आणि गंगा या ठिकाणी. गंगा तर येणार नाही, महाराष्ट्र रिलेटेड असतात. गंगा येईल का नाही आपण वाचलेलं असतं कुठून कुठे. इलिमिनेशन करत जा, उत्तरापर्यंत लगी पोहोचता लक्षात. या ठिकाणी बघा जर नकाशा तुमचा चांगल्या प्रकारे असेल, नुसत्या नद्या बघायची नाही, उपनद्या कुठली त्याचा नकाशा सुद्धा चांगल्या प्रकारे बघा. या ठिकाणी बघा तुम्ही ह्या कुठली आली, तापी पूर्णा नदी संदर्भात आपण या ठिकाणी बघतोय लक्षात. काय तापी पूर्णा खोऱ्या संदर्भात. या ठिकाणी तापी नदीच बघू. या ठिकाणी बघा तापी नदी काय झाली, ते पूर्ण आलेली बघा. तापी नदी आहे तुमची वर्ष हे बघू शकतो. कलर चेंज करतो थोडं. ते तुमची काय झाली, तापी नदी आलेली लक्षात. तापी नदी आलेली, हेच तुमची तापी नदी पूर्ण अशी गेलेली लक्षात. हे तापी नदी पूर्ण आलेली लक्षात. हेच काय केलं या ठिकाणी बघा. हेच नंतर काय केलं, ही गिरणा नदी, गिरणा ही जी उपनदी आहे लक्षात घ्या. काय झाले, तापी नदीला या ठिकाणी मिळाले. याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलाय, उपनद्या मिळाले. प्रमुख नदी तापी, तिलाच गिरणा नदी या ठिकाणी काय प्रमुख नदी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. याच्यावरच तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे लक्षात घ्या. आणि बाकीची बुराई, गोमती, नंतर बोरी, नंतर वाघोरी तर सुद्धा उपनद्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि सुद्धा हे तापीच्या उपनद्या तुम्ही महत्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. माइंड मॅप रिडिंग जर चांगला असेल, नेहमी सांगतो, जर तुम्ही जॉग्राफीच्या मध्ये पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क घेऊ शकता नाही. ह्याच प्रकारे आपण या ठिकाणी सिरीज आपण चॅनेलला मध्ये अपलोड करणार आहोत लेक्चर लक्षात घ्या. हे तुम्हाला लगेच डायरेक्ट डोक्यात घुसता येईल तुमच्या लक्षात. मग गिरणा नदी कुठली आहे याच्यावर तुम्हाला तापी नदीची उपनदी होती आपण जसं काय आता पहिल्या ठिकाणी बघा. गिरणा कुणाची आहे बघा, इथे तापीची उपनदी आहे लक्षात. तापीची उपनदी गिरणा आहे लक्षात घ्या. हे तापी नदी लक्षात. नेक्स्ट बाय ठिकाणी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे. कुठे, कलकम, नरोळा, काकारापूर या ठिकाणी आहे. कुठला, तारापूर या ठिकाणी तुमचं असणार आहे लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी हा तुमचं काही ठिकाणी बघा तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असा प्रकल्प असू लक्षात. काय तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे लक्षात. अशा प्रकारचे हा प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्प असतात लक्षात. अशा मोठ्या मोठ्या टाक्या अशा असतात बांधल्या लक्षात घ्या. अशा प्रकारची अणुऊर्जा प्रकल्प असतात. आणि हा भारतातील पहिला आहे, महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर कुठं, तारापूर अणुऊर्जा, तारापूर या ठिकाणी कुठे आहे लक्षात घ्या. पालघर जिल्ह्यामध्ये तारापूर येते लक्षात. कुठे येते, पालघर जिल्ह्यामध्ये येते लक्षात. तारापूर प्रकल्प हा
बांधलेला होता कधी 1969 मध्ये अमेरिकेकडून घेतला होता. कुठे युएसए म्हणजे काय, अमेरिकेकडून या ठिकाणी हा करण्यात आला होता प्रकल्प. लक्षात घ्या 1969 पालघर जिल्हा तारापूर कुठे येतो, हा पालघर जिल्ह्यामध्ये येतो. लक्षात घ्या हा सुद्धा जिल्ह्यासंदर्भात सुद्धा विचार, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला जो प्रश्न चांगल्या प्रकारे बऱ्याच वेळा आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा. पालघर जिल्ह्यामध्ये येतात आणि साल सुद्धा विचारतील 1969 असं विचारतील. कुठल्या देशाकडून घेतलेला आहे हे सुद्धा विचारतील. एमपीसी ह्याला पोलीस भरतीला काय विचारतील, मर्यादित सिलेबस आहे त्यामुळे अमर्यादित राहून चाकरी तोडून अभ्यास करायचा. त्यावेळेस रिझल्ट 100% येणार म्हणजे येणार तुमचा. लक्षात घ्या ठिकाणी युएसए म्हणजे काय तुमचं अमेरिका या ठिकाणी उत्तर असेल याचे प्रश्न विचारला तर त्याच्यावर. आणि याच्यावर तुम्हाला काही ठिकाणी विचारलं बघा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर आहे. लक्षात भारतातील विचारलाय, महाराष्ट्रातील सुद्धा हा पहिलाच आहे. 1969 अमेरिकेकडून घेतलेला पालघर जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा, वारंवार रिव्हिजन करा, मिनिमम मटेरियल ठेवा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास तुमचा या ठिकाणी होईलच. लक्षात घ्या ठिकाणी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी, पितळखोरा लेणी महत्वाचे. पितळखोरा लेणी महत्वाचे कुठे येते काय ती माहिती आहे का, त्यासाठी मॅप रिडिंग चांगल्या प्रकारे करा. नाशिक दिले, छत्रपती संभाजीनगर दिले, पुणे दिले, अमरावती दिले. 2024 पेपर आहे. लक्षात घ्या या ठिकाणी बघा. या ठिकाणी बघा थोडं आपण बोललं या ठिकाणी हा तुमचा काय छत्रपती संभाजीनगर येतो. लक्षात घ्या ठिकाणी काय होतो, छत्रपती संभाजीनगर तुमचा हा येतो. लक्षात घ्या याच्यामध्येच काय दिलं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. लक्षात इथंच बघा पितळखोरा लेणी. पितळखोरा लेणी या ठिकाणी कुठे होते, तुमच्या औरंगाबाद जुनं नाव होतं, सध्या आता काय छत्रपती संभाजीनगर आहे. काय छत्रपती संभाजीनगर असं नाव नवीन केलेलं आहे. लक्षात घ्या वारंवार काय सांगतो कारण हा अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी ज्या अपडेटसाठी. त्याला पितळखोरा लेणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हा तुमच्या या ठिकाणी काय होईल, आता हरिश्चंद्र हे अहमदनगर जिल्हे इकडचे येतात. लक्षात घ्या नाशिक तुमचं येईल या ठिकाणी, असे वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी येतात. लक्षात घ्या मग पितळखोरा लेणी कुठे येईल, तुमच्या छत्रपती संभाजीनगर येथे पाहू शकता. मॅप रिडिंग तुमच्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे पाहिजे. लक्षात घ्या असं लक्षात. आणि याच्यावर तुम्हाला काय होता प्रश्न इथे विचारला होता, पितळखोरा लेणी कुठे येते, छत्रपती संभाजीनगर. नाशिक येत नाही, पुणे येत नाही, अमरावती येत नाही. इलिमिनेशन टेक्निक वापरा. कारण एकाने इलिमिनेशन टेक्निक वापरा. एकाने क्वेश्चन तर आपल्याला माहित असतो, त्यामुळे पर्याय कट पद्धतीचा उत्तरपर्यंत पोहोचला म्हणजे पोहोचला. तुम्ही लक्षात ठेवा. धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात. लक्षात धरणाची पाणी क्षमता काय विचारतात, सिलेबस दिलाय काय जीएसला काय विचारतात. धरणाच्या पाणी क्षमता ठिकाणी कोणत्या एककात मोजतात, तो कुठला एमटीएस दिले, सीटीएस दिलेला आहे, नंतर एमसीटी असं वेगवेगळे दिलेत. कशात मोजतात तिकडे टीएमसी मध्ये मोजतात. लक्षात 2 नंबर तुमच्या ठिकाणी विचार आहे. लक्षात ते टीएमसी आहे. या ठिकाणी बघा धरणाची पाण्याची साठवण क्षमता का टीएमसी मध्ये असते. टीएमसी म्हणजे काय असते बघा 1000 मिलियन क्युबिक फीट असतं. काय म्हणतात 1000 मिलियन क्युबिक फीट असं म्हणतात. लक्षात घ्या काय म्हणतात मराठीमध्ये बघा काही ठिकाणी दलगमी म्हणजे काय 10 लक्ष घनमीटर असतं. असं उद्या तुम्हाला असं काय विचारतील अजून विचारतील असं काय दिलंय टीएमसी दिलंय ते बरोबर. पाणी क्षमता कशात म्हणतात टीएमसी म्हणून इथे ऑप्शन मध्ये दिले. उद्या तुम्हाला 10 लक्ष घनमीटर असं तर सुद्धा उत्तरात देतील ऑप्शन मध्ये देतील 10 लक्ष घनमीटर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. टीएमसी म्हणजे काय म्हणतात जातं 10 लक्ष घनमीटर या एककाचा देखील वापर करतात. लक्षात या ठिकाणी असं आहे म्हणजेच 1 अब्ज घनफूट असा असं होतं. 1 अब्ज घनफूट 10 लक्ष घनमीटर टीएमसी असं वेगवेगळे त्याला नावं दिले 10 लक्ष घनमीटर. लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला काय प्रश्न या ठिकाणी विचारला होता, तुमचं उत्तर 2 नंबर टीएमसी या ठिकाणी असेल. लक्षात 2 नंबर उत्तर असेल. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा नैसर्गिक बंदर कोणते बघा. सर्वात मोठं कलकत्ता दिले, भारतातील विचारले त्यामुळे काय आपण बऱ्यापैकी कन्फ्युज होतो. ज्यादा मार्क तुम्हाला काय गेला 4 ते 5 मार्कालाच काय गेलं जातं महाराष्ट्र रिलेटेड मॅक्झिमम एखादाच भारताच्या रिलेटेड क्वेश्चन असा येतो. मॅक्झिमम करून तुम्हाला ते महाराष्ट्र रिलेटेड असतो, पण भारतातील पहिला कुठला आहे म्हणून तुम्हाला काय विचारलं किंवा भारतात सर्वात मोठा आहे असं करून तुम्हाला विचारलं जातात. कारण तिथे विद्यार्थी काय भारतातलं म्हणल्यावर आवड आहे असा प्रश्न याचा गैरसमज होतो. आता तारापूर प्रकल्प बघितला तुम्ही भारतातील विचारला पहिला, पण तो महाराष्ट्रातील पहिला. लक्षात घ्या महाराष्ट्र रिलेटेड. तसाच हा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कुठला आहे तो महाराष्ट्रातच आहे मुंबई. पण तुम्हाला काय म्हणा भारतात म्हणल्यावर लय मोठा काय असं वाटतं, त्यावेळेस कन्फ्युजन न होता महाराष्ट्र रिलेटेडच तुम्हाला जास्तीत जास्त करून क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या एखादा बाहेर आला तर तो आलेला आलाच म्हणायचा. या ठिकाणी काय तुमचं मुंबई उत्तर. बघा या ठिकाणी भारताचे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कुठे आहे ठिकाणी मुंबई आहे. लक्षात किती कुठे आहे हे पश्चिम किनारपट्टीवर वसलेले आहे. लक्षात यालाच काय म्हटलं एक नैसर्गिक बंदर आहे. नैसर्गिक निर्माण झालेलं आहे असं. हे मुंबई बंदर हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक. याच्यावर तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न आलेला आहे. लक्षात द्या सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मानले जाते. हा नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे अशा ठिकाणी जहाज सुरक्षितपणे थांबवता येते. बंदराची निर्मिती जमिनीमुळे सुरक्षित आहे. लक्षात याच्यावरच प्रश्न तुम्हाला आलेला होता. लक्षात या ठिकाणी प्रश्न पाहू शकता सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कुठे आलं
मुंबई आले उत्तर तुमच्या ठिकाणी असेल बघा. विथ प्रूफ चांगल्या प्रकारे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी लेक्चर समजत असेल असं ग्रेड धरतो. कमेंट मध्ये मला नक्की सांगा. जर अशा प्रकारे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा या ठिकाणी कमेंट करून. पहा, भीमा नदीचा उगम कोठे झालाय? भीमा नदीचा उगम या ठिकाणी काय कोठे झाला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असं विचारलेला आहे. लक्षात काय सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर दिलाय, भीमाशंकर दिलाय, महाबळेश्वर असे वेगवेगळे दिलेत. लक्षात भीमा नदी महाबळेश्वर साताऱ्याकडे येईल का? जर चांगल्या प्रकारे माहित असेल तर एलिव्हेशन कट जा येते का नाही येते का नाही. त्र्यंबकेश्वर नाशिकला, भीमा नदी येते का नाशिककडे तिकडे नाही. सप्तशृंगी नाशिककडे येते का नाही. त्या उत्तरेपर्यंत पोहोचला. पुणे जिल्हा या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी उगम होतो. जरा ज्याला माहित असेल एक्झॅक्ट नकाशा वाचन चांगल्या प्रकारे असेल तर त्याला लगेच लक्षात येईल. लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी नकाशा पण थोडक्यात घेतलेला लक्षात घ्या. ठिकाणी हा तुमचा नाशिक इकडे आला. कुठं आला? नाशिक इथे येतो. लक्षात नाशिक येईल का? येणार नाही. लक्षात घ्या. पुणे जिल्हा तुमच्या कुठे येते कुठे बाहेर येतो. लक्षात कुठे कशा ऑप्शन दिलेत बघा. ठिकाणी आपल्याला काय काय दिलेत? सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर आणि महाबळेश्वर दिलेत. लक्षात घ्या. सप्तशृंगी, महाबळेश्वर कुठे ठिकाणी नाशिकमध्ये येतात. त्यामध्ये नाशिकमध्ये येतात. नाशिक इथे येतो का भीमाच्या ह्याच्या संदर्भात सांगा. भीमा नदी संदर्भात येत नाही. त्यामुळे दोन्हीचे पहिले दोन ऑप्शन निघून गेले तुमचे. सातारा कुठे येतोय तुमच्या ठिकाणी? मान तालुका येतोय. लक्षात इथं काय सातारा येतोय. सातारामध्ये उगम विचारलाय आपला. सातारा खाली आला तुमचा त्यामुळे येईल का? त्याचं येणार नाही. त्यामुळे 1, 2 आणि 3, 4 नंबर ऑप्शन तुमचा कट होतील. लक्षात घ्या. ते चारही तुमचे काही पट जातील. नकाशा वाचन चांगलं ठेवा. भीमाशंकर या ठिकाणी उत्तर असेल. आणि ती कसा उत्तर या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी बघा तुम्ही. हा भीमा नदी या ठिकाणी बघा. या ठिकाणी हा भीमाशंकर या ठिकाणी पाहू शकता. भीमाशंकर या ठिकाणी काय झालं? हा नदी इथं सुरुवात झाली बा. ही जी काय दाखवलं इथं इथून सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या. कुठे झाली? भीमा नदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. भीमा नदी या ठिकाणीच खाली पण नंतर गेलेली आहे. त्याच्या महत्वाच्या उपनद्या सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन विचारतील. तर मॅप रिडिंग चांगल्या प्रकारे करा. 100% तुम्हाला मार्क्स येतील मिळतील. ह्याच्यावरच तुम्हाला उगम कुठे झाला तर भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला होता. लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न होता तर एक्स्ट्रा आपण पॉईंट बघू. या ठिकाणी सीना नदी येते ठिकाणी डावीकडून उजवीकडून नद्या सुद्धा. लक्ष एवढं विचारत नाही डिटेल. एमपीसीला अशा प्रकारे क्वेश्चन असतात. या ठिकाणी बा सीना नदी याची कोणाची? भीमा नदीची उपनदी. लक्षात घ्या. नीरा नदी सुद्धा त्याची महत्वाची उपनदी आहे. नंतर इंद्रायणी त्याची कशाची? भीमा नदीची उपनदी. असंच करा. इंद्रायणी भीमाची नदी, भामा भीमाची नदी उपनदी, उकडी भीमाची उपनदी मध्ये लागेल. नुसतं नद्या वाचू नका. काय? सीना भीमाची उपनदी आहे, नीरा भीमाची उपनदी आहे, करा भीमाची उपनदी आहे, मुळा मोठा हा भीमाची उपनदी आहेत. अशा प्रकारे अभ्यास करा म्हणजे चांगल्या प्रकारे, कारण वारंवार रिव्हिजन होईल तुमचं. लक्षात घ्या. मीना घोड नदी कथा. घोड नदी सुद्धा कोणाच्या ठिकाणी? भीमाची नदी उपनदी आहे. लक्षात घ्या. हा भोगावती सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या तिच्या उपनद्या आहेत. कुठल्या 2 रांगेमध्ये सुद्धा विचारतात? हरिश्चंद्र बालाघाट जे काय रांगा आहे. इकडे कुठे तुमचे? शंभू महादेव डोंगर रांगाच्या मध्ये कोणते? भीमा नदी येते. लक्षात ठेवा. लक्षात या ठिकाणी बघा हरिश्चंद्र बालाघाट रांग आणि हे काय होते? इकडे शंभू महादेव डोंगर रांग तुमची येईल. शंभू महादेव डोंगर याच्या दोन्हीच काय होते? भीमा नदी या ठिकाणी वाहते. लक्षात. भीमाशंकर या ठिकाणी कुठे उगम झाला याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला होता. या ठिकाणी बघू शकता उगम विचारला होता. लक्षात तर मग तुमचं येईल. त्या आपण या ठिकाणी अत्यंत महत्वाचा जे काय जॉग्राफी माइंड मॅप स्वरूपात या ठिकाणी जॉग्राफी पार्ट 1 या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचे आपले संपूर्ण लेक्चर जॉग्राफी जेवढे आहेत तेवढे माइंड मॅप स्वरूपातच या ठिकाणी राहतील की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कसे समजेल आणि कसे त्यांच्या पैकी मार्क्स येतील याचा उद्देशाने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? हा चॅनल सुरू केलेला आहे. म्हणून मी सांगतो ज्याची पीओए वर चांगल्या प्रकारे कमांड आहे त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड आहे. लक्षात ठेवा. आणि संपूर्ण स्पष्टीकरण पूर्ण आपले लेक्चर या ठिकाणी पुढे चालू राहतील. तर व्हिडिओ आवडला तरच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.